उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील उद्या एकाच मंचावर येणार आहेत। शिक्षण संस्था महामंडळाच्या शिक्षण प्रबोध कार्यक्रमात हे नेते एकाच व्यासपीठावर येतील। मंत्री धनंजय मुंडेंकडून अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा जिल्हानिहाय आढावा, कुटुंब लाभार्थी तसंच अंत्योदय योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेतला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये पक्षवाढीसाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी। सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी पवारांच्या नेत्यांची टीम सज्ज। आमदार खासदारांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये पक्षवाढीवर चर्चा। ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विधिमंडळाला पत्र देणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरेंनी उद्ध्वस्त केल्याशिवाय रामदास कदम नाव सांगणार नाही। रामदास कदम यांचं वक्तव्य। ठाकरेंनी योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा रामदास कदम यांचा आरोप। मतदार यादीमध्ये घोळ कसा झाला याची माहिती लोकांना देऊ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची बैठकीनंतर माहिती। आरोपीला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल तर सरकार किती संवेदनशील हे कळतं, बीडचे खासदार बजरंग सोनावणी यांची टीका। ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाची जनता आवृत्ती प्रसिद्ध करणार। महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरून देसाईंची मागणी। शक्ती कायद्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता होती, बदल करून कायदा लवकरच सादर करू। केंद्राने नवीन कायदा आणल्यामुळे आता बदल करण्याची गरज, फडणवीसांची प्रतिक्रिया। सरकारने शक्ती विधेयक मागे घेऊ नये, शक्ती विधेयकामध्ये काय बदल करायचे ते करा, याच अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक सादर करा, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडवर। बस स्थानकामध्ये महिलांसाठी स्वतंत्र चौकशी आणि सुरक्षा हेल्प डेस्क उभारणार। विरोधकांसाठी कार्यशाळा आयोजित केली तर निम्न राज्य हे सुधारेल। विरोधकांना कामं राहिलेली नाहीत म्हणून आरोप करतात, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य।